उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. क क कमळातला, क क कमळातला, ख ख खडूतला, ख ख खडूतला, ग ग सांग बरं ग कशातला? ग ग गणपती बाप्पातला. हा. ग ग गणपती बाप्पातला. घ घ घागरीतला. घ घ घागरीतला. अरे गप्पा बसा, तुमच्यामुळे इथे माझं गणित सुटत नाहीये. अरे मग सांग ना गणित, मी मदत करतो तुला. तुला येईल की नाही शंकाच आहे, फार अव्वल आहे गणित. तुला जा मग गेला सुडत. आता कितीही विनवण्या केल्यास ना तरी तुला सांगणार नाही गणित. गुरुजी ओरडू दे तुला उद्या. असं नको. नाही सांगणार तुला. सांग ना. अजिबात सांगणार नाही. थांबा थांब बाबा. बाबा मी करते तुला मदत. सांग तू मला गणित. हट, तुला काय येणार गणित? अजून तुझी मुळाक्षरे चालू आहेत. बर ठीक आहे, सांग बघू सांग. 5 ला 4 ने गुणले आणि 2 अधिक टाकले आणि 5 उणे केले तर किती राहिले? सांग 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 ना. आली मोठी हुशार. हा आली मोठी हुशार. मग दाखव हे गणित सोडवून. सांग सांग दाखवतेस बघ मी हे गणित सोडवून. समज माझ्याकडे 5 पेरू होते, त्यातले 3 इकडे पडले आणि 2 इकडे पडले, मग माझ्याकडे किती उरले? हे बघ ना ग, याच्याकडे 5 पेरू होते, याने 3 पेरू याला दिले, 2 पेरू स्वतःला ठेवले, मला एकही पेरू नाही दिला. ऐक ना, मग काय झालं? मग आता याने जर त्याला 3 पेरू नाही ना परत दिले तर गुरुजी त्याला मारतील. गुरुजीने त्याला दाटुनिया येता मेघ, भरे आकाश. अगं रमाबाईनी, काय झालं रडायला? मला ना दाजी केशवची आठवण आली. ते देखील असेच मिळून गणित सोडवतात. अगं वहिनी रडू नकोस. ते नसले तरी आम्ही आहोत ना. आम्ही तुझे भाऊच आहोत ना. काय रे बाबा? हट, मी हिचा भाऊ नाहीये, मी दीर आहे हिचा दीर. माझा मान आहे मोठा, कळले का? म्हणे भाऊ आहे. जाऊ दे रमा वहिनी, तू नको लक्ष देऊस त्याच्याकडे. तो लहान आहे अजून. हो, मग तू काय मोठा आहे? मोठा आहे. पुढच्या अंगणातली सोनचाफ्याची फुले मी. विधवा कुसाबाई आहेत ना, त्यांच्याशी त्यांनी लग्न केले. दुर्गे, तुझ्यासाठी फक्त हा खोल अंधार तेवढा आहे. अंधारच सोबती. क्षणभर फुले उधळली मनावर तर तू स्वतःलाही कळू न देता चुपचाप स्वप्ने पाहू लागलीस. त्यांचा चुरा झाल्यावर कळले, खोल मनात ती फुलांची स्वप्ने होतीच. दुर्गे, सावध हो, जागी हो. हे सारे तुझ्यासाठी नाही. त्या कुसाबाई सारखी हिम्मत आहे का तुझ्यात? नाही ना. मग बस जन्मभर टिपे गाळीत. बघू सुद्धा नकोस त्या फुलांकडे. या खोल अंधाराकडे पहा, म्हणजे काहीच दिसणार नाही भोवतालचे. अगं भाऊसाहेबांनी तुला लाडू द्यायला सांगितलं होतं ना, जा बरं लवकर. हो, जाते. सर्वदा योग तुझा. आजी घे दूध घे. अरे माधवा, तू घेऊन आलास होय रे. बैस बैस बैस. बरी आहे ना तब्येत आजी? आता आमचे काय असेच चालायचे. आजी उगाच बोलले हो मी तसे. मी काही इतक्यात जात बीत नाही. दोर कसला
दोरखंड आहे जीवाचा म्हणायचा. ते असो, मुंज झाली का व्यवस्थित? हो, अगदी सागर संगीत झाली. वा वा, केली का ती महामया? अगो आजी, काकू आहेत त्या आमच्या. चांगले ठाऊक आहे, काकाच्या जीवावर काकू. नाहीतर अशा फाटक्या तोंडाच्या सुंदरीस कोण थारा देईल म्हणते मी. अरे शब्द जिवारी लागतात हो माणसाच्या, आणि कशानेही भरत नाहीत त्या जखमा. शेवटी शब्दच तेवढे उरतात रे माधवा. दिले घेतले सारे संपून जाते. तुझा तो विठू काका मोठा दयाळू होता. होता थोडा तिरशिंग्या, पण मनाने निर्मळ होता. हिची वाणी जर गोड असती तर याला घर बसल्याच देव भेटला असता. पण हिच्या तोंडात काटेच भरलेले. हिच्या या स्वभावास कंटाळून गेला तीर्थे ढुंडाळीत, आणि तो गेला तर ही पश्चात्तापाने टिपे गाळेल की नाही, पण नाव नाही, खडे फोडते आहे त्याच्या नावाने. जाऊ दे ना आजी, ज्याचे त्याचे त्याच्यापाशी. तू मेल्या एक माऊ मेणाहूनही आम्ही विष्णुदास म्हणणारा, पण मी आहे हो स्पष्ट वक्ती. पण माधवा, काय झाले? काही विशेष बोलायचे आहे का? आजी, आमचे एक स्नेही विष्णू शास्त्री पंडित आणि त्यांच्या पत्नीस आम्ही जेवावयास बोलाविले आहे. चांगलेच आहे की मग. त्यांचा विवाह हा एका विद्वेषी केलेला पुनर्विवाह आहे. अगो बाई, कल्याणच आहे म्हणजे. माधवा, अजिबात माघार घेऊ नकोस हो. आणि घरातल्या सनातनांनी फेर धरला तरी अविचल रहा. त्यांच्या साऱ्या इच्छा तू पूर्ण केल्या आहेस हो. आता तुझे नवमत प्रस्थापित करताना डगमगू नकोस म्हणजे झाले. मात्र रमेश नीट समजावून सांग हो, नाही म्हणजे तिची या सर्वात फरफट नको. तिला तुझ्या जोडीने ठेवीत आहेस हे फार म्हणजे फारच चांगले करीत आहेस रे माधवा. माझे आशीर्वाद आहेत हो लेकरा. मार्ग जहाल असो वा मवाल, या भूमीचे इथल्या माणसांचे भले व्हायला हवे. बोलावलेत? हो, बोलावले आहे. घरातल्या वडीलधारी मंडळींचे श्राद्ध घालायचे ठरवले आपल्या चिरंजीवांनी. अहो, असे काही अभद्र बोलू नये हो. अभद्र बोलू नको ना तर काय करू? काय करायचे बाकी ठेवले आहे चिरंजीवांनी. जे जे अभद्र ते ते करायचे असा चंगच बांधलेला आहे माधवाने. आता कोणी काही म्हणू नका, कोणी काही म्हणूच नका. आता जे कोणी क्रांतिकारक दाम्पत्य आपल्या घरामध्ये येणार आहे त्यांची पंचारतीने ओवाळणी करा, त्यास पंचपक्वान्न वाढा. ते करणारच असाल आपण. नाही नाही, म्हणजे आपण सांगाल तसे. त्यांच्या समोर कोणीही जावयाचे नाही, घरातल्या कोणीही. माधव आणि रमा बघून घेतील त्यांचे काय करायचे ते. आणि त्यास कोणी सामोरे गेले आहे असे जर आम्हास कळले तर गाठ आमच्याशी आहे, लक्षात ठेवा. आणि आता इथे कुठलाही समरप्रसंग उभा राहू नये म्हणून आम्ही आणि बाळंभटजी देवदर्शनात जात आहोत. ती अभद्र मंडळी येऊन गेल्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या, घर शुद्ध करून घ्या, नंतर आम्ही परत येऊ. चला बाळंभटजी, आमच्या क्षोभाचा स्फोट व्हायच्या आत चला. माई, धाकल्या मालकांनी समध्यांना बाहेर बोलवलंय. अगो बाई, अगो बाई, काय? झुले